नमस्कार मित्रांनो, मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर हवेची चक्राकार स्थिती बनण्याची शक्यता आहे. हिच्या प्रभावामुळे बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढणार आहे. काही जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण या व्हिडिओमध्ये आज आणि उद्या म्हणजे 6 आणि 7 जून राज्यात कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे, ही जी चक्रीकार स्थिती किंवा हा जो कमी दाब बनणार आहे, या कमी दाबाच्या प्रभावामुळे कोणते जिल्हे जोरदार पावसाने झोडपण्याची शक्यता आहे. थोडक्यात ही अपडेट आपण देऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्ताची आणि महत्त्वाची अपडेट आहे. हा जो कमी दाब आहे, हा कमी दाब उत्तरेकडे सरकत जाणार आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये भाग बदलत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. 6 जूनला जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट आहे. 7 जूनला तीव्र कमी दाबामुळे खूप जबरदस्त पावसाची शक्यता आहे. 6 जूनला कोकण पट्टा आणि आसपासच्या परिसरामध्ये, तसेच दक्षिण भागामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली वगैरे या पट्ट्यामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील. दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो खूप वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली आणि आसपासच्या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा इशारा आहे. त्यामध्ये निपाणी, चिक्कोडी, इकडं संकेश्वरा, कुरुडवाड, कुडाची, सांगली, कोल्हापूर, कोडोली, इस्लामपूर या पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस असणार आहे. हाच पाऊस रात्री मध्यरात्रीपर्यंत इतर भागाकडे सरकणार आहे. त्यामुळे भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपल्याला 6 जूनला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये पुणे विभागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील. पुणे, सातारा तसेच आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता 6 जूनला असणार आहे. यानंतर मित्रांनो 7 जूनची अपडेट आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघत राहा. नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील 6 जूनला दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. ठिकठिकाणी हलका ते मध्यम, तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. नगर आणि आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. त्यामध्ये दक्षिण भागामध्ये सटाणा, मालेगाव, मनमाड, निफाड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. तसेच इकडं भोपकेल, साक्री, धुळे, जळगाव वगैरे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. मराठवाड्यात दुपारनंतर सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे 6 जूनला. परंतु विखुरलेल्या स्वरूपात असल्यामुळे ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 6 जूनला या परिसरामध्ये बघायला मिळेल मराठवाड्यात. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत संपूर्ण मराठवाड्यात पावसाचे वातावरण निर्माण होईल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता. या व्यतिरिक्त अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. रात्री मध्यरात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. अमरावती विभाग अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ तसेच नागपूर विभाग नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात वातावरण, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. 7 जूनला सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील. या दरम्यान रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अलर्ट आहे. सकाळपासूनच त्यामध्ये कोकण पट्टा आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल. तसेच पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सकाळपासूनच ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल. दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. दुपारनंतर जी काही हवेची चक्राकार स्थिती किंवा तीव्र कमी दाब बनणार आहे, या कमी दाबाच्या प्रभावामुळे सर्वात आधी कोकण पट्टा झोडपण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा कोकणालगतचा पट्टा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट या परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण, जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. दुपारीच या भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल. बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हे जे वातावरण आहे हेच आपल्याला पूर्वेकडे, काही भागामध्ये दक्षिणेकडे, उत्तरेकडे सरकताना बघायला मिळेल. त्यावेळी नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, नगरच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार, तसेच सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अलर्ट आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला करमाला आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे. बारामती, इंदापूर, बार्शी हा आसपासचा परिसर आहे. या परिसरामध्ये भाग बदलत जोरदार, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन उत्तर पूर्व दिशेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड, छत्रपती संभाजीनगर, नगरच्या काही परिसरामध्ये, तसेच इकडं जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळेच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीपर्यंत 7 जूनला बघायला मिळेल. बुलढाणा आणि अकोल्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीपर्यंत 7 जूनला आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर अमरावती विभागामध्ये वातावरण सरकेल. अमरावती विभागामध्ये देखील जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे. नागपूर विभागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा या दरम्यान अलर्ट आहे. डिटेल अपडेट आपण ज्या त्या तारखेला देणारच आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.